प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आज थेट मंत्रालयातच ठिय्या आंदोलन सुरू केलंय। कृषी विभागाच्या प्रधान सचिवांचं कार्यालय बच्चू कडूंनी ताब्यात घेतलंय। विदर्भातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानापोटी कोट्यवधी रुपये थकले आहेत। 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलंच नाही। त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी हे आंदोलन केलंय। आमदार बच्चू कडू यांनी हे आंदोलन केलंय। थेट मंत्रालयातच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। कृषी विभागाच्या प्रधान सचिवांचं कार्यालय त्यांनी गाठलं आणि तिथे ते आंदोलन करतायत। विदर्भातल्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानापोटी कोट्यवधी रुपये राज्य सरकारकडे थकलेत। 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही। त्यामुळे कडू यांनी हे आंदोलन केलंय। भरपूर पाठपुरावा केला। मला वाटतं एकनाथजी खडसे असल्यापासून हे फाईलच पाठपुराव्याची एवढी मोठी इथं तयार झालेली आहे, परंतु कोणीही जात देत नाही। मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही वारंवार भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलोय, सदाभाऊ खोत साहेबांना भेटलोय, या सगळ्यांना भेटून सुद्धा कुठलाही मार्ग निघत नाही। म्हणून अखेर हे कार्यालय आम्ही ताब्यात घेतलं आहे। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत। दीपक, ठिय्या आंदोलन बच्चू कडू करत असले तरी सुद्धा त्यांनी थेट मंत्रालयातच आंदोलन सुरू केलेलं आहे। काय नेमकी या संदर्भात माहिती आहे, काय काय अपडेट्स आहेत? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे बच्चू कडू वेगवेगळ्या पद्धतीने सरकारविरोधात आंदोलन करतात आणि आंदोलनासाठीच ते प्रसिद्ध आहेत। आज त्यांनी थेट मंत्रालयातील 5व्या मजल्यावर कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार आहेत, त्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। विजय कुमार जागेवर नव्हते, परंतु थेट बच्चू कडू हे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रधान सचिवांच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयात जाऊन बसले। या संदर्भात जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा ठिबक सिंचनाचं जे अनुदान थकलेलं आहे विदर्भातील शेतकऱ्यांचं, त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। गेली 2 वर्ष सातत्याने या संदर्भातला पाठपुरावा बच्चू कडू सरकारकडे करतात, परंतु अद्यापही त्यांना विदर्भातील शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाहीये। जवळपास ही रक्कम 200 कोटीच्या घरात आहे। 100% अनुदान जे आहे ठिबक सिंचनाला मिळतं, परंतु सुरुवातीला जे आहे ठिबक सिंचनाचे संच बसवण्यासाठी शेतकऱ्यांना पैसा खर्च करावा लागतो आणि सरकार त्याच्यानंतर ते 100% अनुदान शेतकऱ्यांना देतं। परंतु 2 वर्षापर्यंत विदर्भात शेतकऱ्यांच्या सगळ्यात मोठ्या आत्महत्यांचा आकडा आपल्याला माहिती आहे, त्या विदर्भातील शेतकऱ्यांचे थकलेत आणि अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा विदर्भातले आहेत, तरी सुद्धा विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष नाहीये आणि त्याच्या निषेधार्थ आजही बच्चू कडू विजय कुमार प्रधान सचिव कृषी विभाग यांच्या कार्यालयात बसून आहेत आणि जोपर्यंत या संदर्भात सरकारकडून ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे। सुवर्ण, दीपक, आमच्यासोबत असेच रहा। आणखी एका पुढच्या बातमीवर आपल्याशी चर्चा करायची आहे। पुढची बातमी आहे भाजप शिवसेनेतल्या सुंदोपसुंदीची। पालकमंत्री नियुक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सभात्याग केलाय। शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्री पदावरून हटवून भाजपच्या मदन येरावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्या बदल्यात राठोड यांना वाशिमचं पालकमंत्री पद देण्यात आलंय। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी चर्चा न करताच निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतूनच सभात्याग करत आपली नाराजी व्यक्त केली। या बैठकीतून बाहेर पडताना बुलेट ट्रेन बाबतचा निर्णय घेण्यासही शिवसेनेनं विरोध केलाय। त्यामुळे बुलेट ट्रेन बाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि एकनाथ शिंदे हे मंत्री हजर होते। या संदर्भात आपण चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी। दीपक, शिवसेनेनं आज सगळ्यात मोठं पाऊल उचललेलं आहे। आपण मगाशीही या विषयावर चर्चा केली होती। थेट सभात्याग केलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून, पण आता एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता काय सांगता येईल, कोण नेमकं बॅकफुटवर येईल? सुवर्ण, शिवसेना यावेळेला अधिक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। अगदी कालचं जरी उदाहरण घेतलं आपण, काल मुंबई महापालिकेमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोरच थेट मुख्यमंत्र्यांना त्यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी हल्ला करवला होता। तर आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। पालकमंत्री पदासंदर्भात जे गेल्या आठवड्यात फेरबदल झाले त्या फेरबदलामध्ये यवतमाळचं पालकमंत्रीपद जे शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडे होतं ते काढून त्यांच्याऐवजी मदन येरावार जे यवतमाळचेच भाजपचे मंत्री आहेत त्यांच्याकडे देण्यात आलं आणि यवतमाळी
यवतमाळमधील सत्ता संघर्षामुळे भाजपने हा निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. कारण या ठिकाणी आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत आणि संजय राठोड यांचं वर्चस्व या ठिकाणी आहे, शिवसेनेचं वर्चस्व आहे. ते वर्चस्वाला कुठेतरी छेद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खेळी केली आणि मदन येरावार यांच्याकडे यवतमाळचं पालकमंत्रीपद दिलं आणि संजय राठोड यांच्याकडनं काढून संजय राठोडांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद केलं. याच्यावरून शिवसेनेने मागच्या आठवड्यात छुप्या शब्दात नाराजी व्यक्त केली होती, परंतु आज ही नाराजी उघडपणे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत समोर आली आणि मंत्रिमंडळाची बैठक सुरू होताच या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली आणि नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळ बैठकीतून शिवसेनेचे सर्व मंत्री बाहेर पडले. निश्चितच एवढा मोठं पाऊल उचलताना शिवसेनेच्या मंत्र्यांचे आपले कार्याध्यक्ष आहेत पक्षाचे उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा झाली असणार आणि त्यांच्याशी चर्चा करूनच शिवसेनेने हा निर्णय घेतला असणार. त्यामुळे शिवसेनेची ही जी भूमिका आहे ती मोठी भूमिका मानली जाते. कारण आतापर्यंत यापूर्वी अनेक विषयांवर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती बैठकीमध्ये, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, परंतु यावेळेला केवळ नाराजीवर न थांबता शिवसेनेचे मंत्री थेट मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्या संदर्भात उघडपणे नाराजीही व्यक्त केली. दुसरा जो विषय होता आयत्या वेळेला बुलेट ट्रेनचा विषय आज कॅबिनेटमध्ये आला होता. हा विषय कार्यक्रम पत्रिकेवर नव्हता. हा विषय जेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांना कळला त्या विषयाला सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जेव्हा बाहेर पडण्यापूर्वी विरोध केला आणि हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचं या प्रकरणात ऐकलंय आणि समिती नेमली आता या संदर्भात निर्णय घेण्यासाठी. परंतु उघडपणे नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडण्याची गेल्या 2-2.25 वर्षातली सत्तेतील शिवसेनेची पहिलीच घटना आहे आणि शिवसेना आता मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपच्या कारभारावर किती नाराज आहे हे आज आपल्याला पाहायला मिळालं. ही नाराजी त्यांनी थेट उघडपणे आणि मंत्रिमंडळ बैठकीतून वॉकआउट करण्याचा टोकापर्यंत जाऊन ही भूमिका समोर आणलेली आहे. सुवर्ण झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.